रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, पैनगंगा नदीला पूर, किनवट आणि यवतमाळचा संपर्क तुटला। वर्धा पैनगंगा नदीला पूर, हैदराबादसह अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, लोकल सेवा उशिरानं, मुंबईकरांचे हाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुखेडमध्ये पूर परिस्थिती अवाक्याबाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे करा। 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुका निहाय तक्रार केंद्र उभारा। खासदार संदीपान भुमरेंचे प्रशासनाला आदेश। मंगळवारी मुंबई आणि ठाण्यामधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीची कोंडी, तर महामार्गालगतच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्यातल्या कळवा भागामध्ये पाणी साचलं, मुलांना बोटीतून प्रवास करावा लागला, नागरिकांचं मदतकार्य सुरू। नांदेड इस्लापूर धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी।